संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या यवतमाळच्या डिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये आजी मंत्री संजय राठोड आणि माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत होते। तब्बल 20 वर्षांनंतर माणिकराव ठाकरे डिग्रस विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे। माझ्यासोबत थेट माणिकराव ठाकरे आहेत। भाऊ, तुम्ही 20 वर्षांनंतर प्रथम हारू या गावी येऊन मतदान केलेलं आहे आणि काय सांगाल? त्याचा मला आनंद आहे की हारू मतदारसंघ हा दिग्रस विधानसभेमध्ये होता। त्यावेळेला डिलिमिटेशनच्या पूर्वी माझा मतदारसंघ हा दारव्हा होता। माझं मत हे दिग्रसमध्ये होतं, पण यावेळेला दिग्रस मतदारसंघामध्ये माझं गाव आलेलं आहे, माझं मतदान आहे। याचा वेगळा आनंद मला आहे की मी आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या गावाच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मला जबाबदारी पार पाडण्याकरता उमेदवारी महाविकास आघाडीने दिलेली आहे। 20 वर्षानंतर 2004 साली तुमचा पराभव विद्यमान मंत्री संजय राठोड यांनी केला होता। त्यानंतर तुम्ही तब्बल 20 वर्षानंतर त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं आहे। नेमकं हे टायमिंग कसं? नाही, टायमिंग कसं म्हटलं म्हणजे मी ज्या वेळेला 2004ला हे झालं त्याच्यानंतर मला स्टेट लेवलच्या जबाबदाऱ्या मिळाल्यात। काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद राहिलो 7 वर्षपर्यंत। त्याच्यानंतर जनरल सेक्रेटरी ऑल इंडियाला आहे। बाहेरच्या राज्याचा प्रभारी म्हणून मी आहे। मला पक्ष नेतृत्वाने जी जबाबदारी दिली ते 20 वर्ष मी पार पडत राहिलो आणि त्यानंतर पक्ष नेतृत्वाचा आदेश आहे की मी विधानसभेची ही निवडणूक लढली पाहिजे आणि लोक कंपॅरिझन करतायत की मागच्या 20 वर्षामध्ये मी इरिगेशनचे मोठे प्रोजेक्ट करू शकलो, या ठिकाणी कारखानदारी आणू शकलो, या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था करू शकलो, सगळ्यात वाढीच्या टेक्निकल एज्युकेशन या ठिकाणी आणलं आणि त्यानंतर या ठिकाणचं जे हॉस्पिटल्स असतील ते बांधणं, पूर्णत्वास नेणं आणि पिण्याच्या पाण्याची योजनासुद्धा पूर्णत्वास नेणं ते माझ्या काळामध्ये काम झालं। पण नंतरचे 20 वर्ष जे आहेत या 20 वर्षामध्ये म्हणजे कुठलेही विकासात्मक काम झालं नाही किंवा तो विजन त्यांनी ठेवला नाही। तर 20 गेल्या प्रचार दरम्यान अनेक मुद्दे प्रचारात गाजले। सुरुवातीला असं वाटत होतं की निवडणूक वन साईड होईल, मात्र जसा जसा मतदानाची वेळ जवळ येत होती त्या दरम्यान असं अटीतटीची लढत होणार असं स्पष्ट झालेलं आहे। नेमकं जनता कोणाच्या बाजूने कौल देईल आणि निवडणूक अटीतटीची का झाली? नाही, मला असं वाटतं की 20 वर्षात काही झालेलं नाही आणि त्यामध्ये फक्त मत घेण्यापुरतं त्या ठिकाणी वर्क करणं आणि पूर्ण मतदारसंघाला नजरेसमोर ठेवून सर्व स्तरावर त्या ठिकाणी विकास करणं मला तरी वाटते की याच्यामध्ये कंपॅरिझन जनता निश्चितच करतील आणि एक विचार प्रणाली असते की ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांच्याशी त्यांनी पक्ष सोडून त्या ठिकाणी गेले, प्रामाणिक माणसाशी जे त्यांनी बेईमानी केल्याचं लोकांना असं वाटतं की व्हायला नको होतं। पवारसाहेबांच्या संदर्भामध्ये सुद्धा जे पक्ष फोडला आणि त्यांचं चिन्हही त्या ठिकाणी काढून घेतलं, त्याचा वेदना कुठेतरी जनतेच्या मनामध्ये झालेल्या आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून 20 वर्ष कुठेही नाही, काही नाही, म्हणजे 20 वर्ष वाया गेली असं जनतेला वाटतं आहे। जनता शेवटी नक्कीच आपण पाहू शकतो की विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक आम्ही लढतो आणि जिंकणार। गेल्या 20 वर्षात विद्यमान मंत्र्यांनी मतदारसंघात कुठलाही विकास कामं केला नसल्याचा आरोप महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी केला आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।